आपलं राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांनी घोषित केल्यानुसार सोलापूर महानगरपालिकेचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे आणि आपल्याकडं सोलापूर महानगरपालिकेमध्ये जवळजवळ 102 जागांसाठी आणि एकूण 26 वार्ड आहेत. त्याच्यासाठी मतदान जे आहे त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आपल्या आयोगाचा जो त्यांनी जे आपल्याला शेड्यूल शेअर केलेला आहे त्यानुसार नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा कालावधी 23 डिसेंबर पासून 29 डिसेंबर आहे. त्यानंतर त्यांची छाननी 31 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यानंतर पुढचा कार्यक्रम डिटेल दिलेला आहे. त्यानंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा दिनांक 3 जानेवारी आहे आणि मतदानाचा जो तारीख आहे ती 15 जानेवारी 2026 आहे आणि मतमोजणी व निकाल जाहीर करण्याची तारीख 16 जानेवारी आहे. तर यानुसार तात्काळ 4 वाजल्यापासून आचारसंहितेचा इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं आहे. आता आम्ही आमचे HOD आणि आमचे जे विभागीय अधिकारी आहेत त्यांची बैठक घेतली. जे असलेले जे वेगवेगळे फलक असतील, बॅनर असतील, ते तात्काळ काढण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. 24 तासात आपल्याला एक रिपोर्ट द्यायचा असतो. त्यापूर्वी किमान 50-60% फलक काढले जावेत आणि ते कव्हर केले जावेत. जे वेगवेगळे जे उद्घाटनाचे फलक, भूमिपूजनाचे फलक असतात. आपल्याकडे आजच सकाळी आपल्या माहितीसाठी सांगतो की जी वार्डनिहाय जी मतदार यादी आहे ती पब्लिश झालेली आहे. त्याच्यामध्ये एकूण 9,24,706 एवढे आपले मतदार निश्चित झालेले आहेत आणि जवळजवळ अंदाजित साधारणतः 1088 आसपास मतदान केंद्र येतील अशी शक्यता आहे. ती यादी 27 डिसेंबर पर्यंत पब्लिश होईल आणि याच्यामध्ये आपल्याला आयोगानं जे RO आहेत रिटर्निंग ऑफिसर आणि असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर ते आपल्याला आयोगानं आणि माननीय विभागीय आयुक्तांनी उपलब्ध करून दिलेले आहेत. तर त्याबाबतचा एक्झॅक्टली तो जो आदेश आहे कोणत्या प्रभागांना कोणते RO नेमलेले आहेत ते साधारण आम्ही उद्या दुपारपर्यंत निर्गमित करू आणि त्यांचं कार्यालय सुद्धा, त्याचा पत्ता आणि ऍड्रेस, त्याची प्रेस नोट आणि आमच्या वेबसाईटवर पब्लिकेशन करू आणि आपल्या माध्यमातून आपल्या शहरातील नागरिकांना, राजकीय पक्षांना सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की आम्ही जर कुठलीही आचारसंहिता भंगाची तक्रार असेल तर आम्ही त्याचा केंद्रीय आचारसंहिता कक्ष बनवलेला आहे. त्याचबरोबर आमचं जे माय सोलापूर ऍप आहे किंवा वेबसाईटवरून जे आमचं तक्रारीचं आहे त्याच्यामध्ये आम्ही महानगरपालिका निवडणूक आचारसंहिता भंग केल्याबाबत तक्रार ही एक ऑनलाईन प्रणाली उपलब्ध करून दिली आणि 24 तासात अल्टिमेटली त्यांच्या झेडोकडे जाणार आहे. झेडो आणि त्यांचे असलेले जे इंजिनियर्स आहेत तर याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि प्रक्रिया शांततेने होण्यासाठी आमच्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना आम्ही जबाबदारी निश्चित करून दिली आहे. त्यात कुठलेही सजेशन असेल, काही आमच्याकडून एखादी गोष्ट राहिलेली असेल तर त्यांना लगेच आमच्या अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून द्यावी. आम्ही तात्पर आमचा हा उद्देश आहे की पारदर्शक पद्धतीनं आणि सगळ्यांना माहिती देऊन आणि योग्य पद्धतीनं कंडक्ट करण्यासाठी आमचा प्रयत्न राहील आणि कुठलीही वेळोवेळी जे पत्रकार महोदयांना जी काही माहिती लागेल त्यासाठी सुद्धा ती माहिती लोक कसे प्रसारित करतील याची सुद्धा आम्ही काळजी घेतो.